सासरच्या अंगणाची हाक येते. अच्छा, कोण माझ्या लाडकीला दूर नेते. माझी या स्वप्नात येतो एक राजा, एकदा भेटेल राणीस तो माझ्या. घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी. ना ना, तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी. हट्ट लेकीचा पुरा करणार आहे. तू मला सोडून कशी जाशील बाई. माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे. जावई विकत घेणे आहे. जावई विकत घेणे आहे. जावई विकत घेणे आहे. पण माझ्या आणि रायाच्या प्रेमासाठी आपल्याला मम्माच्या विरोधात जावंच लागणार ना. आणि मग पुन्हा प्रियाताईसारखंच होणार. नाही, असं नाही होणार. मगाशी ज्या पद्धतीने राया मायाशी बोलत होता ना, त्याबाबत मी पूर्ण समाधानी आहे. त्याच्या बोलण्यामध्ये मला एक आत्मविश्वास जाणवला होता. तो पुढे जाऊन नक्की काहीतरी मोठं करेल असं मला वाटतं. पप्पा, तुम्हाला नुसतं वाटतंय, पण मला खात्री. अरे वा, एवढ्यात त्याच्याबद्दल एवढी गॅरंटी? हो पप्पा, म्हणजे आम्ही फार वेळा भेटलो नाही हो, पण जेव्हा जेव्हा भेटलोय ना तेव्हा प्रत्येक वेळेला मला त्याचा वेगळाच पैलू दिसला. म्हणजे घरच्यांशी आदरानं, प्रेमानं वागणारा, अनोळखी लोकांना निस्वार्थीपणे मदत करणारा, थोडासा हळवा, थोडासा बुजरा आणि तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा. बरोबर बोललो का नाही मी? पण पप्पा, आता या सगळ्याचा काय उपयोग? आता काय पुन्हा? तुला सांगितलं ना, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन. तुम्ही आहात हो, पण म्हणूनच मी रायाचा फोटो मागून घेतलाय. काय? तुम्ही त्याचा फोटो मागितलाय? आता तुझा फोटो का मागितलाय त्यांनी? हो ना, ते मला पण काही कळलं नाही. आता ऑस्ट्रेलियाला जातायत तर तिथलाच मुलाचा फोटो मागायचा ना. राया, तू विचारायचं होतंस ना त्यांना. नाही, मी तिच्या पप्पांना विचारलं, पण त्यांनी काहीच उत्तर नाही दिलं. राया, पण मजा आहे ना तुझी आता. कसली मजा काका? अरे तू नाही तर निदान तुझा फोटो तर जाईल ऑस्ट्रेलियाला, म्हणूनच मागितला असेल फोटो. हा, हो खरंच? तुझा फोटो जाणार विमानातून? आता तुमचं एक खिदळणं बंद करा. माझ्या पोराचा चेहरा बघितलात का कसा गोरामोरा झालाय ते? राया, तू काही काळजी करू नकोस. प्रांजल तिकडे जर गेली ना ऑस्ट्रेलियाला, तर आपण पण जाऊ आणि तिला परत इथे घेऊन येऊ. शपथ भारी, एकदम दिलवाले दुल्हनिया ले आएंगेच का? हम घरवाले दुल्हनिया ले आएंगे. ओ घरवाले दिलवाले, जरा जमिनीवर या. आणि मातोश्री, तुम्हाला कोण घेणार आहे ऑस्ट्रेलियात? पासपोर्ट आहे का? अरे नसला तर काढेन मी रायासाठी. अगं पण त्यासाठी नाही, आता बस झालं तुमचे हे भातुकलीचे खेळ, बस झाले. ते काही नाही, मी उद्याच प्रधानांच्या घरी जाते आणि राया आणि प्रांजलच्या लग्नाची बोलणी करून येते. हा, ही आयडिया भारी आहे. एकदम वाईट आयडिया आहे. अरे त्यात काय वाईट आहे? आपल्याला माहित आहे ना प्रांजल आणि रायाचं एकमेकांवर प्रेम आहे, मग तिकडे जाण्यात काय प्रॉब्लेम आहे? अगं मला वाटतं की प्रांजलच्या वडिलांच्या डोक्यात नक्की काहीतरी चाललं आणि म्हणूनच त्यांनी रायाचा फोटो मागितला असेल. आपण जरा धीर धरूया का? येस काका, मला पण आहे ना तसंच काहीतरी वाटतं. मला का कोणास ठाऊक, पण प्रांजलचे पप्पा आम्हाला नक्की मदत करतील असं वाटतंय.
पण ते कशी मदत करतील ना हेच कळत नाही. अय्या राया, तिच्या आईने तुला पाहिलं नाही ना म्हणून तुझा फोटो मागितला असेल. ऋता, आपण ऑस्ट्रेलियाला राहतो का? आपण इथेच राहतो ना. मग जर का तिच्या आईला रायाला बघायचं असेल तर ती त्याला घरी बोलावून घेईल ना. पण मग फोटो का मागितला त्यांनी? शांत. आणि मी काय सांगतोय ना ते ऐक. आपण रायाकडनं जो फोटो घेणार आहोत ना तो तुझ्या मामाने तू पसंत करण्यासाठी जे फोटो ठेवलेत ना त्याच्यात ठेवून द्यायचा. आणि काय करायचं? अगं काय काय, तू त्यातला रायाचाच फोटो निवडायचा आणि मला हाच मुलगा पसंत आहे असं मामाला सांगून टाकायचं. म्हणजे मामाचं मन पण राखल्यासारखं होईल आणि तुझ्याही मनासारखं होईल. पप्पा, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय. आहे ना? नाहीये सोपं, खूप डेंजरस आहे. 3ऱ्या मिनिटाला आपण पकडले जाऊ. अजिबात पकडले जाणार नाही. पप्पा, हो असं काय करताय? सुलभा आत्याने मी हा फोटो दिलाच नाही असं म्हटलं तर? असं ती नाही म्हणणार. कशावरून? अगं सुलभा माझी बहीण आहे आणि मी जसं सांगेन ना ती तसंच करेल. आणि मी तिला आधीच सगळं पडवून ठेवेन. नको पप्पा, परत खोटं नको. डोंट वरी बेटा, आपण हे सगळं तुझ्यासाठीच करतोय का नाही? हे बघ, एकदा का राया तुझ्या मामाला भेटला आणि त्यांनी जसं मला इम्प्रेस केलंय ना तसंच तुझ्या मामाला केलं की झालं आपलं काम. रायाच्या बद्दल तुझ्या मामाच्या मनामध्ये थोडा तरी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला ना आपण लगेच मामाला सगळं खरं सांगून टाकू. मला ना यात 5% सक्सेसची सुद्धा गॅरंटी वाटत नाही. त्यापेक्षा ना आपण मम्माला सगळं खरं सांगून टाकू. नाही, आपण तुझ्या मामाला हे जर का आत्ताच सगळं सांगून टाकलं ना तर तिचा इगो दुखावला जाईल. तुझ्या मामाला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतोय. तिने एकदा ठरवलं ना की तुझं लग्न तिने ठरवलेल्या मुलाशीच करायचंय की ती रायामध्ये 1000 खुसपट काढेल. काका, हा बघ. नको, दुसरा बघ. काका, हा बघ, हा मस्त आहे ना? नाही रे राया, मी तुला 1000दा सांगितलंय की फोटो काढताना चांगल्या पोजेस देत जा. हे काय आहे? अरे कुठला फोटो कधी कामी येईल सांगता येत नाही आपल्याला. काका, ही काय वाईट पोज आहे का? अरे हा फोटो कोणाला दाखवला ना तर पिक्चर मध्ये हिरो म्हणून घेतील मला. आपल्याला कशासाठी द्यायचा फोटो? हा, हे बघ, फोटो कसा एकदम असा सोज्वळ असायला, म्हणजे रुबाबदार. कळतंय का? अरे मग यात काय वाईट आहे? वाईट काहीच नाहीये, पण फोटो बघितल्या क्षणी ना असा अपील व्हायला हवा. कारण त्यांनी आपल्याला कशासाठी फोटो मागितलाय हे आपल्याला माहिती नाहीये ना, म्हणून कुठलीही रिस्क घेता कामा नाही. एखादा छान नीटनेटका फॉर्मल फोटो शोधूया ना. शोध. पप्पा, पण आधी त्यात रायाचा फोटो नव्हता आणि आता कसा आला असा संशय नाही ना येणार तिला? मुळीच येणार नाही. का? अगं का काय, तिच्या अटीत बसणारा मुलगा असला ना म्हणजे झालं. आणि मी सुलभा करवी तिला ते सांगेन. काय काय म्हणालात? अट? कसली अट? तिने तुझ्या लग्नासंबंधी एक अट घातली. काय आहे तिची अट? नाही, मी ते तुला नाही सांगू शकत. पण का? तिने मला तशी शपथ घातली आहे ना, आणि आपल्याला ह्याचाच फायदा घ्यायचा आहे. तुझ्या मामाच्या म्हणण्यानुसार तो मुलगा मग दिसायला कसाही असला, कितीही शिकलेला असला, त्याच्या घरचे कोणीही कसेही असले तरी चालणार आहे तिला. त्या मुलाने फक्त तिची अट पाळली म्हणजे झालं. म्हणजे ह्यात तिने माझा काहीच विचार केला नाहीये. अगं नाही, कसा तुझाच तर विचार केलाय ना, आणि म्हणूनच तर अट घातलीये.
आपल्याला ह्यातूनच सुवर्णबद्ध काढायचं. म्हणजे रायाच तिच्या अटीत बसणारा मुलगा आहे हे आपण दाखवायचं. आणि नंतर रायानी वीणाचं मन जिंकून तिची अट तिला मागे घ्यायला भाग पाडायचं. पप्पा, ह्यात आपला भ्रमनिरास होण्याचे खूप चान्सेस वाटतायत मला. म्हणजे राया चिटणवीसांचा मुलगा आहे हे तिला कळल्यावर ती नकारच देणार आहे. असं काहीही होणार नाही. मी सांगितलं ना तुला, तिला ना त्यांच्या घरातल्या लोकांशी काही एक घेणं देणं नाहीये. मुलांनी अट पाळली ना म्हणजे झालं. पप्पा, आपण खूप मोठी रिस्क घेतोय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? हा, रिस्क तर आहेच, पण राया तिचं मन वळवेल असंही मला वाटतंय. कारण मला त्याच्या डोळ्यांमध्ये तेवढा कॉन्फिडन्स जाणवला होता. ते आहे, पण दुसरा कुठलाच मार्ग नाहीये का? नाही, कारण तुझी मम्मा 2 दिवसातच तुला फोटो सिलेक्ट करायला लावणार आणि थेट त्या मुलाशी बोलणार. त्यामुळे तुला रायाचा फोटो लगेचच आणावा लागेल. त्यामुळे काय करायचं ते तू ठरव. ठीक आहे, तुम्ही सांगताय तसंच करूया आपण. पण मी रायाचा फोटो कसा आणणार आहे ते मी सांगतो तुला. उद्या मी ऑफिसला जाताना तू माझ्या बरोबर निघायचंस. मी तुला वाटेत रायाच्या घरी सोडेन. तू त्याच्याकडनं फोटो घ्यायचे, सिंपल. आणि मम्माला काय सांगायचं ते मी बघतो. तू फक्त आज त्याला फोन करून उद्याच सांगून ठेव. हा, आणि फोटो मात्र घ्यायचे लक्षात ठेवा. काका, पण मी तिला फोटो देणार कसा? राया, निम्म्याहून जास्त फोटो पाहून झाल्यानंतर तुला हे लक्षात आलं? नाही रे, मगासपासून लक्षात होतं. मग पण सूर्याभोवती कसे वेगवेगळे ग्रह एकाच वेळेस फिरत असतात, तसे वेगवेगळे विचार माझ्या भोवती फिरत होते. त्यांना माझा फोटो कशाला हवा असेल? मी तिच्या घरी गेलो हे तिच्या मम्माला तर कळलं नसेल ना. त्यांच्या घरची परिस्थिती आता काय असेल, तिकडे नेमकं काय चाललं असेल, असे अनेक प्रश्न माझ्या मनात पिंगा घालत होते. आणि सगळ्यात आधी कुठल्या प्रश्नाचा विचार करू हाच मला प्रश्न पडला होता. आणि त्यावेळेस हाही विचार चालला होता की तिची मम्मा तिच्या सोबत असेल तर तिला फोन करून काहीच उपयोग नाही. उगाच कन्फ्युजन वाढायला नको ना काका. माझ्यामुळे उगाच ती प्रांजलला काही बोलायला नको, असा सगळ्या विचारांचा काहूर माझ्या मनात चालू होता. काय रे काका, असं काय बघतोस? काही नाही, मी हे बघतोय की किती मॅच्युअर्डली विचार करायला लागलास तू. दिवसेंदिवस तुझी मॅच्युरिटी वाढत चालली आहे. प्रेमाने शिकवलं मला. प्रेम म्हणजे काय असतं ना हे फक्त पिक्चर मध्ये बघितलं होतं. पण ते म्हणतात ना, स्वानुभवाने माणूस शहाणा होतो. कदाचित माझ्या बाबतीतही तसंच झालं असावं. असेल तसंही असेल, पण तू जे बोलला ना ते एकदम परफेक्ट आहे. म्हणजे माणूस एकदा प्रेमात पडला ना की स्वप्नात जगायला लागतो. माझंही असंच झालं होतं. त्यावेळी मी एक चारोळी केली होती ती तुला आज ऐकवतो. ऐकव. माणूस म्हणजे स्वप्न आलं, माणूस म्हणजे स्वप्न आलं, स्वप्न म्हणजे होप, होप म्हणजे आशा अपेक्षा. माणूस म्हणजे स्वप्न आलं, स्वप्न म्हणजे होप. कधी वाटतं गोड गोड, कधी उडते झोप. लय भारी आहे ना. त्यापेक्षा महत्वाचं काम करायचं ना आपल्याला. शोध ना एखादा फोटो बरा. हा, आहे तू पण राया. काका, हा बघ, हा मस्त आहे ना. हा हा परफेक्ट. एवढ्या रात्री कशाला फोन करतेय? सकाळी कर ना. अहो असं कसं, एवढी कुठे रात्र झालीये? आणि वंशच तर आहेत त्या. हो, त्या वंशच आहेत, पण त्याबरोबर त्या एक माणूस पण आहे. दिवसभर काम करून थकली असेल ती बिचारी. म्हणजे
मी काय घरी बसून पत्ते खेळते असं म्हणायचंय तुम्हाला? वीणा, उगाच काहीतरी बोलू नकोस. मी असं काही म्हटलंय का? नाही ना, मग करू दे मला फोन. अगं पण बघा, तुमचे या वेळेला एवढ्या रात्री मेसेजेस आलेले चालतात आणि मी मात्र साधा फोन करतेय तर आभाळ कोसळल्यासारखं करताय तुम्ही. वीणा, माझे कामाचे मेसेजेस असतात. मग मी काय बिनकामाचे फोन करतेय? आणि एवढ्या रात्री तुम्हाला मेसेजेस कुणाचे येत आहेत? अहो, मी तुमच्याशी बोलतेय. तुमचं लक्ष कुठे आहे? नाही, लक्ष आहे तुझ्याकडे, बोलतो. आहे ना, मग मी आत्ताच सुलभावंसांना फोन करते आणि त्यांना उद्याच इथे बोलवते आणि प्रांजलला पण सांगते की उद्याच तू मुलगा सिलेक्ट कर. हं? काय हो? हा, एवढं दचकायला काय झालं? नाही, उद्यापेक्षा परवा केला ना तर बरं होईल. परवा? परवा कशाला? उद्या चांगला दिवस आहे. तुमचं ना हे एकदा मेसेजेस प्रकरण होऊ दे, मगच मी बोलते. आणि एवढ्या रात्री तुम्हाला सारखे सारखे येतात कोणाचे मेसेजेस? ते कामाचे मेसेज आहेत आणि माझं लक्ष आहे तुझ्याकडे. हो का? मग सांगा बघू, मी आता काय म्हणत होते ते. वीणा, आपण फोटो सिलेक्शन उद्या करण्याच्या ऐवजी परवा करूयात ना, आणि प्रांजलला ती सगळ्याची कल्पना देऊ. ईश्या, कल्पना काय द्यायची? सगळं सांगून झालंय तिला. सांगितलंयस ना, मग उद्याचा दिवस तिला वेळ तर दे ना. अहो, आता वेळ कशाला? 10 फोटोतला एक फोटो सिलेक्ट करायचा, त्याला कितीसा वेळ लागणार? कमाल करतेस तू वेळ. अरे तुम्ही बायका साधी एक साडी निवडायची असली ना तरी सुद्धा 100 साड्या बघता, एक दिवस घालवता. अरे साड्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर का एवढे चिकित्सक असता तर प्रांजलला तर तिचा आयुष्यभराचा जोडीदार निवडायचा आहे. तिला निदान एक दिवस तरी द्या. करू दे, तिला अजून एक दिवस विचार करू दे, पण फक्त एकच दिवस. हा, परवाच्या दिवशी मात्र मी सुलभावंसांना बोलवणार आणि काय ते फायनल करून टाकणार. नाहीतर मी असं करते ना, मी आत्ताच सुलभावंसांशी बोलते आणि परवाच्या दिवशीचं फायनल करून टाकते. हो, तू फोन केलास तरी चालेल. तोच तर करत होते, तो मध्ये येऊन उगीच अडवलं. आपल्या काका, तिचा फोन आहे. मला बोलायचं का तिच्याशी? नाही. मग उचल फोन आणि बोल ना. मला काय सांगतोय? मला जरा प्रचाराची भाषणं द्यायची, तेव्हा मला त्रास देऊ. ओके. हॅलो प्रांजल, बोल ना पटकन. आय एम रिअली सॉरी. का? काय झालं? अरे म्हणजे मी तुला एवढं घरी बोलवलं आणि तुला चोरासारखं लपावं लागलं. आम्हाला वाटलंच नाही की मम्मा एवढ्या लवकर येईल, त्यामुळे खरंच सॉरी. चलताय यार. हे पण तुमच्या घरी काही प्रॉब्लेम झाला नाही ना? नाही नाही, इनफॅक्ट मम्माला कळलंच नाही की तू आला होतास म्हणून. मलाच कसं तरी वाटत होतं. लहानपणानंतर आज खेळलोय मी लपाछपी. पण तू किती बिचारा दिसत होतास रे तिथे लपला होतास तेव्हा. तू पण बिचारी दिसत होतीस तुझी मम्मा आली तेव्हा. पण खरं सांगू का? सांग ना. बावरली होतीस, पण माझ्यावरचं प्रेम दिसत होतं तुझ्या चेहऱ्यावर. पुरे हा, माझ्या चेहऱ्यावर फक्त भीती होती. हो, पण ती भीती माझ्याकरताच होती ना. असू दे. हे पण आपण फोनवरच असे मोकळेपणाने बोलू शकतो ना. का? प्रत्यक्षात भेटल्यावर आपण बोलतो की. तसं नाही रे. मी आपल्या घरी आले होते तेव्हा तुझे बाबा अचानक घरी आले
आणि आज जेव्हा तू आमच्याकडे आलास तेव्हा मम्मा अचानक आली. एक मिनिट आता काय बोललीस? परत बोल. काय बोलू? अगं आत्ता जे बोललीस ते कुठे आली होतीस तू? आपल्या घरी. आपल्या घरी? किती मस्त वाटतं ग तुझ्या तोंडून ऐकायला. आपलं घर, आपल्या सगळ्यांचं हसतं खेळतं घर. हे मी तुला सांगू, मी नेहमी ना अशाच घराचं स्वप्न बघितलं होतं. हो, पण आता काय उपयोग ना त्याचा? का का नाही? तुम्ही सगळे ऑस्ट्रेलियाला जाणार आहात ना? हो रे, आता काय करायचं? हे आपण असं करूया का, तूच चल ना आमच्या बरोबर. ए नाही हं. मी माझ्या घरच्यांना सोडून कुठेही येणार नाही. माझ्यासाठी एवढं नाही करणार? हे आता तू उगाच इमोशनल ब्लॅकमेल नको करूस. बरं ठीक आहे. ए ऐक ना, मी ना तुला उद्या भेटायला येते. हो? कधी कधी येणार आहेस तू? सकाळीच येईल. पप्पा मला ऑफिसला जाताना ड्रॉप करणार. क्या बात आहे. पण तुझे पप्पा एकदम सॉलिड आहेत. मला त्यांचा स्वभाव खूप आवडला. हो, त्यांना पण तू खूप आवडलायस. अच्छा, मग माझ्या प्रांजलला माझ्यापासून लांब घेऊन का चाललेत ते? मग तू सांग ना त्यांना, तुझ्या प्रांजलला तुझ्यापासून लांब नका नेऊ. त्यांना मी कसं सांगणार? ते तू ठरव. ठीक आहे,